नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला. त्यांच्या हाताचे ठसे घेतले. खोटं वाटत असेल तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, रामदास कदम यांचं खुलं आवाहन. बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय, शरद पवार यांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं. पवार मातोश्रीवर आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, रामदास कदम यांचा खळबळजनक दावा. रामदास कदम यांच्या तोंडात कुणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणारी बाळासाहेबांची बेईमानी, संजय राऊत यांचा हल्लाबोल. जळगावमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. 10,000 क्युसेकने विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, तर नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याला देखील हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. ऊसाच्या प्रति टन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमध्ये शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांच्या एका खिशातून काढून दुसऱ्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न, हा शेतकऱ्यांचा आरोप. पुण्यात खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका. 48 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका, कृषी विभागाची माहिती. गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची भेट. दूध संस्थांच्या खात्यावरती 136 कोटींची रक्कम करणार जमा. अध्यक्ष मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत घोषणा. मागील वर्षीपेक्षा उत्पादकांना 22 कोटी 37 लाख रुपये जास्त मिळणार. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची मागणी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. म्हाडा मुंबईमध्ये 1500 तर राज्यामध्ये 11,500 घरांची निर्मिती करणार. मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता. जरांगे यांच्या भाषेतून त्यांची संस्कृती दिसते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. तर जरांगे 10% मतदारांच्या जोरावर उड्या मारतात, 90% एकत्र आल्यावर जरांगेंचं काय होईल, असा लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा. 42 किलोंच्या तलवारीसह तरुणांच्या कसरती. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा एका तरुणाची हत्या. नाशिक रोडच्या गोरीवाडी भागात घडलेली ही घटना. 3 ते 4 जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्राने केला हल्ला. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.